सारिका शेडगे म्हणून ताई आहेत, त्यांनी कमेंट केली, की पिरियड्समध्ये बेसिक आजारांवरच्या गोळ्या घेतल्यावर काय परिणाम होतो आपल्या शरीरावर? आणि पोट कंबर दुखीवरच्या जर गोळ्या घेतल्या तर काय होतं? म्हणजे मगाशी जे मी तुम्हाला विचारलं. कारण की कधी-कधी दुखणं इतकं असह्य असतं, की मग पोट कंबरेसाठी पेन किलर्स घ्या किंवा घरी ज्या बेसिक गोळ्या असतात त्या घ्या. आणि मग दुसरं काही झालं, पिरियड्समध्ये आता दुसरी पण काही आजार झाला, तर मग त्याच्या गोळ्या घेणं पिरियड्समध्ये योग्य आहे का? बेसिक गोळी जो फॅक्टर आहे, मला असं वाटतं, की असं बेसिक गोळी वगैरे नसते. डॉक्टरांनी दिलेलीच गोळी असते. आणि बरोबर. ती जी गोळी असते, तर मला असं वाटतं, की खूप जास्त दुखत असेल हां. आणि तो त्रास तुम्हाला असह्य होत असेल आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी जर तुम्हाला एखादी पेन किलर दिली असेल किंवा ज्याला आपण अँटीस्पॅझमोडिक म्हणतो, हं, म्हणजे ज्याच्याने ब्लीडिंग कंट्रोल होतं किंवा पोटाचं दुखणं कमी होतं, कमरेचं दुखणं कमी होतं, हं, तर ती गोळी तुम्ही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घ्या. कुठलीही घरगुती बेसिक गोळी किंवा तुमच्या मनाने घेऊ नका. हं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सपोज आपल्याला काही आजारपण आले, म्हणजे काही व्हायरल इन्फेक्शन झालं, ताप आला, तर आपल्याला ती गोळी घ्यावी लागली, तर मासिक पाळीमध्ये त्या गोळीचा असा काही वाईट परिणाम त्या मासिक पाळीवर नक्कीच होत नाही.